प्रेमसंबंधांच्या वादातून दोघांमध्ये धक्काबुक्की, देवळात एकाचा मृत्यू। बातमी देवळा येथून। देवळा शहरातील महादेव मंदिरासमोरील घटना, आरोपी अटकेत। सविस्तर बातमी अशी की देवळा शहरात प्रेमसंबंधांच्या कारणावरून दोघांमध्ये झालेल्या वादातून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 105 प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। ही घटना रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास देवळा नाशिक महामार्गावरील महादेव मंदिरासमोर समर्थ ऑटोमोबाईल दुकानाच्या बाजूला घडली। या प्रकरणी फैजान आलम जमीर अहमद व 21 वर्ष राहणार उत्तराखंड, सध्या गुंजाळवाडी तालुका देवळा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दीपक रामदास भदाणे राहणार कापशी तालुका देवळा याने एका महिलेसोबत असलेल्या अनैतिक प्रेमसंबंधांच्या कारणावरून हरविंदर सिंग सिद्धू कापसे याच्याशी वाद घालून धक्काबुक्की केली। दरम्यान हरविंदर सिंग कापसे यांनी स्वतःला बीपी व शुगरचा त्रास असल्याचे सांगितले असतानाही आरोपी भदाणे याने वाद अधिकच चिघळवत धक्काबुक्की केली सुरूच ठेवली। या प्रकारात हरविंदर सिंग कापसे यांची प्रकृती अचानक बिघडली, ते जागेवरच कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। मृत हरविंदर सिंग सिद्धू कापसे हे उत्तर प्रदेश राज्यातील बिजनोर जिल्ह्यातील चांदपूर येथील रहिवासी होते। ते गेल्या 12 वर्षांपासून देवळा शहरात स्थायिक असून मालेगाव रस्त्यावरील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये स्टील रेलिंगचा व्यवसाय करीत होते। व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी देवळा परिसरात चांगली ओळख निर्माण केली होती। या प्रकरणात संशयित आरोपी दीपक रामदास भदाणे याला देवळा पोलिसांनी अटक केली असून त्याला पुढील कारवाईसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हेमंत राऊत व सहकारी अधिकारी करत आहेत। वृत्तसंकलन महादू मोरेंसह समाधान केदारे, देवळा।